नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये नाट्यपूर्ण घडामोडी उघडताना दिसणार आहे. आपण पाहतो की राकेश पुन्हा एकदा अर्णवला धमकावतो. मला माहिती आहे की तू तुझ्या ताईला काहीही सांगणार नाहीस. यावर अर्णव काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि गप्प राहतो. त्याचवेळी नम्रता ईश्वरीला बोलते, राकेशजी सोबत लग्न करणं ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. अजूनही वेळ गेलेली नाही. तुझा निर्णय तू बदलू शकतेस. जर तुला हे लग्न नको असेल तर तू आता सांगू शकतेस. हे ऐकून ईश्वरी गोंधळलेल्या विचारात हरवलेली असते. दुसरीकडे अंजली अर्णवला विचारते, तुला ईश्वरीला शेवटचं एवढं का भेटायचं आहे? काही विशेष बोलायचं आहे का? तू मला सांग, मी तिला फोनवरून कळवते. पण अर्णव त्यावेळी मौन धारण करतो आणि विचारात गढून जातो. दरम्यान घरी बाबा परततात आणि आई विचारते, कुठे गेला होता? यावर बाबा सांगतात की ते गुरुजीकडे लग्नाचा मुहूर्त काढायला गेले होते. ते काही मुहूर्त घेऊन आलेले असतात आणि आनंदाने सांगतात, सर्वात उत्तम आणि जवळचा मुहूर्त ठरवला आहे. लग्न 15 दिवसांनी आहे. हे ऐकून नम्रता आणि ईश्वरी दोघांनीही सुन्न होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि अस्वस्थ स्पष्टपणे दिसून येतं. आता येणाऱ्या भागात ईश्वरी खरंच राकेशसोबत लग्न करणार का? ही काही नवीन वळण घेणार हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.